तालुक्यातल्या नागरिकांच्या वतीनं गॅसच्या पुरवठ्याबाबत दरवाढीबाबत निवेदन द्यायला आलेलो आहोत. सरकारनं इस्रायल अमेरिका युद्ध सुरू झाल्यानंतर सरकारनं सांगितलं की आमच्याकडे पुरेसा गॅसचा पुरवठा होणार आहे, आमच्याकडे पुरेसा गॅस शिल्लक आहे, इंधन शिल्लक आहे आणि लोकांना आम्ही कोणत्या पद्धती गॅसची टंचाई होऊ देणार नाही. असं असताना शासनानं 5व्या दिवशी गॅसचे दर वाढवले. म्हणजे घरगुती गॅसचे 60 रुपये सिलेंडर आणि व्यावसायिक गॅसचे 125 रुपये सिलेंडर. सरकारने गॅसचं बुकिंग बंद केलेलं आहे. म्हणजे सरकार एका बाजूला जाहीर करते आम्ही पुरेशी तयारी केली आहे, आमच्याकडे गॅसचा साठा भरपूर आहे. असं असताना बाजारामध्ये गॅसची टंचाई आहे. मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस 1600 रुपये पर्यंत आणि व्यावसायिक गॅस 3000 रुपये पर्यंत सिलेंडर दर झालाय काळ्या बाजारचा. मग काळ्या बाजाराला मिळतं, लोकांचं बुकिंग बंद आहे. आयत्या लोकांनी काय करायचं, घरोघरच्या चुली शासनानं बंद केल्या, अनेक ठिकाणी उज्ज्वल योजनेतनं गॅस दिला. मग आता त्या लोकांनी आयत्या वेळी काय करायचं, छोटे छोटे व्यवसाय बंद पडायला लागले. छोटे छोटे व्यवसाय बंद केल्यामुळे ते व्यावसायिकांचा जरी त्यांचा व्यवसाय बंद झाला तर त्याच्यावर काम करणाऱ्या लोकांचा उद्योगचा प्रश्न तयार झाला. हॉटेल बंद झाली तर शहरामध्ये जे आमचे विद्यार्थी राहत आहेत, जे हॉटेलमध्ये खानावळीमध्ये मेसमध्ये जेवतायत, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं. सरकारने याचा कुठलाच विचार केला नाही आणि त्यांनी ह्याचं गॅसचं बुकिंग बंद केले. बुकिंग बंद करणार होता, आम्हाला 30 दिवसानं गॅस मिळणार होता, तुम्ही अगोदर आम्हाला जाहीर काही केलं नाही. म्हणजे सरकारनं यामध्ये कोणतीही युद्धपूर्व तयारी केलेली नाही. सरकार हे सांगतंय, फक्त भोंगळपणे सांगतंय. सरकारने याच्यामध्ये उलट असं केलं, युद्धाच्या 5व्या दिवशी तुम्ही दर का वाढ केली. जर आपल्याकडे पुरेसा साठा शिल्लक आहे असं आपण म्हणतोय, तर तुम्ही अजूनही परदेशातला आपल्याकडे महाग आलेलं गॅस आलेला नाही. असं असताना तुम्ही 60 रुपये घरगुती गॅसचं दर आणि व्यावसायिकांचे 125 रुपये वाढवले. फक्त याचा एक अर्थ असा लागतो की भविष्यामध्ये आपल्याला अमेरिकेतून अधिक दराने इंधन घ्यावं लागणार आहे. त्यावेळेस जे दर वाढ होणार असं आम्ही म्हणत होतो, त्याची त्यांनी पूर्वतयारी केलेली आहे या सरकारनं. आणि दुसरा अत्यंत एक महत्वाचा घटक असा आहे की याच्यामुळे उद्योगधंदे बंद पडायला. आज औरंगाबाद MIDCतले कारखाने बंद होणार म्हणून बातम्या आहेत. त्याचबरोबर हॉस्टेल सोडून विद्यार्थी गावाकडे परत यायला लागले. त्यांचाही प्रश्न तयार झालेला आहे. आणि अत्यंत महत्वाचा दुसरा प्रश्न तयार झाला आहे, आमच्या शेतकऱ्याला शेतीमालाला अगोदर उत्पादन खर्चावर भाव मिळत नाही. आणि असं असताना मोठ्या प्रमाणात आमचा कांद्याचा जो शेतीमाल, द्राक्षे, आंबे आज ज्या ठिकाणी जायला लागलेले आहे, तो बंदरावरून आमची निर्यात होत नाही. अनेक कंटेनर बंदरामध्ये जाऊन अडकलेले आहेत, अनेक कंटेनर मोठ्या जहाजामध्ये जाऊन अडकलेले आहेत. मार्केट कमिटीमध्ये आमचा माल पडू नये आणि मार्केट कमिटी जागाने आम्ही शेतकऱ्याच्या दारात माल पडू नये. शेतकऱ्याचा माल हा नाशवंत माल आहे. सरकारने याबाबत कुठलीच आम्हाला सूचना दिली नाही, कुठलीच पूर्व तयार करेल नाही. नुसतं घोषणाबाजी, भडकबाजी आणि हिंदू राष्ट्राच्या कल्पना असल्या काही फालतू कल्पना म्हणून लोकांना फसवायचं चाललेलं आहे. सरकारने शेतकऱ्याचा शेतीमाल जिथं जिथं असेल तिथं सरकारनं बाजारभावाने खरेदी करावा, आपल्याकडे साठा करावा आणि शेतकऱ्याला दिलासा द्यावा. आणि त्याचबरोबर घरगुती गॅसधारकांना यांनी नियमित गॅस पुरवठा करावा, छोटे व्यावसायिकांना गॅस पुरवठा नियमित करावा, अशी आमची आजची स्थितीतली मागणी आहे. आणि गॅसचा काळा बाजार थांबला पाहिजे. आमची आजची अशी मागणी आहे की कलेक्टर सांगतायत आम्ही तुम्हाला गॅस घरपोच करू, आणि घरपोच करू असं तो घरपोच मिळत ते मिळत नाही. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला काळा बाजारवाल्याला कसा मिळतो, तर इथं जे तहसीलदार आहेत त्यांना आम्ही सांगणार आहे, तुम्ही तातडीनं त्या गॅस पुरवठाधारकांची बैठक घ्या. या बैठकीमध्ये गॅसचा रोजचा रोज तुम्ही हिशोब घ्या, रोजच्या रोजचं बुकिंग बघा, आणि रोजच्या रोज कुणाला देतात हे पण तुम्ही तपासलं पाहिजे. अन्यथा आम्हाला ही परिस्थिती अशी राहिली तर पुढल्या आठवड्यात मोठं आंदोलन करणं भाग आहे. आणि याच्याबद्दल संपूर्ण भारतभर शासनाच्या विरोधात असंतोष आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.